आम्ही रामा सोलर झटका मशीन यांच्यापाशी आलेलो आहे. यांच्यापाशी आपण एक डेमो पण बघणार आहे की साहेब ही कशा पद्धतीमध्ये मशीन चालते आणि याचं जनावरांपासून कसा रानाचा आपण बचाव करू शकतो. या जे आपलं फुलं येत असते ती त्याला कसं वाचवू शकतो याचा जर आम्हाला प्रॅक्टिकल आमच्या व्ह्युअर्सला दावा. ओके, नमस्कार प्रेक्षक बंधूंनो, माझं नाव नंदकिशोर येवले. मी रामा सोलार झटका मशीन प्रतिनिधी. आज हा जो व्हिडिओ बनतोय तर ऑलरेडी आम्ही इथं जो आलेलो आहे तर या गेवराई ठिकाणी आलेलो आहे. इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे आणि या कृषी प्रदर्शनाच्या मार्फत मी तुम्हाला या झटका मशीन संबंधित पूर्ण माहिती कळवतोय. तर याच्यामध्ये काय आहे, सर्वात पहिलं तुम्ही घेतलेलं मशीन, त्याच्यानंतर नेक्स्ट असतो बॅटरी, नेक्स्ट सोलार प्लेट. आता मशीन कसं असतं तर मशीन मध्ये अलग अलग प्रकारचे केव्ही असतात. 8 केव्ही, 12 केव्ही, 15 केव्ही, 18 केव्ही. आपण घेतलेलं जे मशीन आहे त्या मशीनच्या हिशोबाने आता हे मशीन जे तुम्हाला आपण दाखवतोय हे 15 केव्हीचं मशीन आहे. ऑलरेडी हे तुमच्या शेताचं स्ट्रक्चर इथं जोडलेलं आहे. आता झटका मशीन काम कशा पद्धतीने करते तर सर्वात पहिलं मी तुम्हाला मशीनचं नॉलेज सांगतो. हे जे मशीन आहे आता बघा, हे पॅक बॉडी मशीन आहे व्हर्टिकल. आता याच्यामध्ये बघा हे ऑन ऑफचं बटन आहे. हे केलं ऑन, त्याच्यानंतर हे हाय लो पॉवरचं बटन आहे. लो कडे केलं तर लो होतं, हाय कडे केलं तर हाय होतं. त्याच्यानंतर हे 24 तास 12 तास आहे. 12 तास जर तुम्ही केलं तर रात्रीला चालू राहील, दिवसा बंद राहील. 24 तास जर केलं तर रात्री आणि दिवसा चालू राहील. त्याच्यानंतर हे सायरन ऑन ऑफचं बटन आहे, सध्या ऑन स्टेजला आहे. त्याच्यानंतर ही जी स्टॅबिलिटी असते, ही मशीन जी बनलेली आहे ही 40 एकरासाठी बनलेली आहे. आणि तुम्ही जर का 2 एकराला लावताय तर याला स्लोली तुम्हाला असं डायव्हर्ट उलट्या दिशेने फिरवून याला सेट करावं लागतं. जर तुम्ही 2 एकराला लावतात, 1च्या आणि 2च्या मध्ये याची सेटिंग असते. त्याच्यानंतर ह्या ज्या सिस्टम दिलेल्या आहेत, ही सिस्टम ऑन, हे चार्जिंग, त्याच्यानंतर बॅटरी लो, त्याच्यानंतर फॅन्स वन, हे इंडिकेशन आहेत की तुम्हाला समजायला. आता त्याच्यानंतर आता उदाहरणार्थ आपण समोर झटका मशीन बघतोय. आता झटका मशीन आपण बघतो, झटका मशीन कशा पद्धतीने मारते. आता हे वरती जे दिलेले आहेत हे लाईव्ह लाईट आहेत की तुमची मशीन चालू आहे का बंद आहे तुम्हाला दाखवते. सध्याच्या कंडिशनला तुमची मशीन चालू आहे. आता आपल्याला बघायचा झटका, तर हा असतो झटका. या पद्धतीने तुमच्या तारेला कुठलंही जनावर किंवा माणूस किंवा कुठलीही जीवित वस्तू, उदाहरणार्थ झाडाची फांदी म्हणा का काही म्हणा, की ज्याने करंट अर्थिंग मॅच होणार त्याच वेळेस हे सायरन वाजणार, बाकी तसं वाजणार नाही. इथं जनावर मरून पडणार कसं. इथून या झटका मशीन जे असतं हे डीसी असतं. हा अल्टरनेट करंट नसतो, डायरेक्ट करंट असतो. डायरेक्ट करंटची एक खासियत आहे की तो काही क्षणासाठी तुमचे करंट सोडते आणि काही क्षणासाठी बंद असते. तर त्या काही क्षणात करंट सोडणार आणि काही क्षणात बंद होणार. तेवढ्या टायमामध्ये तुमचं जनावर वगैरे कुठली वस्तू असली, तो कुठली व्यक्ती असली तर ती बाजूला होऊन जाते. म्हणजे याच्यापासून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होत नाही. हे सरकार मान्यता सोलार झटका मशीन आहे आणि याच्यात कुठल्याच प्रकारची जीवितहानी होत नाही. याच्यात फक्त एकच गोष्ट होते की कुठल्याही झाडाची फांदी वगैरे जर का याला लागली तर तुमची बॅटरी उतरायची चान्सेस असतात. आणि ती बॅटरी उतरू नये म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांनी ज्या वेळेस सायरन वाजते त्यावेळेस ती आपल्या फेन्सिंग वरती काही झाडाची फांदी वगैरे पडले का हे बघून त्याला बाजूला करायचंय, जेणेकरून आपली बॅटरी उतरणार नाही. याच्यामध्ये 8 पॉवर 10 पॉवर असं काय काय म्हणते ते, काय विषय आहे त्याचा. 8 पॉवर म्हणजे 8 किलोवॅट, 12 किलोवॅट, 15 किलोवॅट हे जी रेंज असते. म्हणजे त्याच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मर असतो ते ट्रान्सफॉर्मरची पॉवर असते. ट्रान्सफॉर्मर वन टाइम तेवढ्या केवीचं पॉवर सोडते समोर काही मिली सेकंदासाठी. मग आता सगळ्यात आता 2 एकरचं रान आहे आमचं. 2 एकर रानसाठी कितीच लावायचं याला. आता विशेष म्हणजे झटका मशीन कुठली एकराच्या हिशोबाने बनलेली नसती, तुमच्या जनावरावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ 8 केवीची तुम्ही जर मशीन घेतली तर साधारण 15 एकरापर्यंत चालते. आणि त्याच्यानंतर 8 केवीची जी मशीन आहे तर तुमच्या एरियामध्ये जर का उदाहरणार्थ रानडुक्कर, जेणेकरून आपण सुअर म्हणतो, हरिण, त्याच्यानंतर नीलगाय म्हणजे रोज, हे जे चरबीयुक्त जनावर असतात या जनावरांसाठी कमीत कमी 12 केवीचा झटका तुम्हाला पाहिजे. कारण की 8 केवीच्या नॉर्मल झटक्याने चरबीयुक्त जनावराला पाहिजे त्या पद्धतीने झटका बसत नाही आणि त्यांना त्रास होत नाही, म्हणून ते वारंवार तुमच्या शेताकडे येत असतात. कुठल्या घरावर लावू शकते याला, हे घरावरही लावू शकता. आज आपल्या भारतामध्ये विशेष सांगायचं म्हणजे पंजाब भागामध्ये चोरीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हे सोलार झटका मशीन प्रत्येक लोक घरावर सुद्धा लावतात संरक्षणासाठी. हे झटका मशीन म्हणजे एक उदाहरणार्थ समजून घ्या, तुमचा फार्म असू द्या, तुमचं फार्म हाऊस असू द्या, घर असू द्या, तुमचं शेत असू द्या, तर तुमची कुठलीही मालमत्ता असू द्या, एक वॉचमॅन सारखी तुमची सिक्युरिटी करते. म्हणजे ह्याच्यात बोलायचं म्हणजे काय वॉचमॅन ठेवायची गरज राहिलेली नाही. आता आपण झटका मशीन घरात पण बसवू शकतो, रानात पण बसवू शकतो. या
जोरात काम केलंय बरं काही. आणि हा वॉचमॅन असा आहे की या वॉचमॅनला संडास लागत नाही, लघवी लागत नाही, झोपही येत नाही, आणि तंबाखू पण खात नाही. तंबाखू पण महत्वाचं. खात नाही. हे झटका मशीन आहे की नाही, याची प्राइस वगैरे मिनिमम कमीत कमी किती, हाय लेवलची किती पर्यंत जाते ती पण जरा याची समजून कमीत सांगा. कमी एक साधारण तुम्ही 10 एकराचा सेट जर घेतला, याच्यासोबत तुम्हाला 35 एम्पिअरची बॅटरी मिळते, 12 केवीची मशीन मिळते, 40 वॅटचं पॅनल मिळते, 100 इन्सुलेटर मिळते आणि 20 कॉर्नर मिळते. एक साधारण 9,500 रुपयामध्ये पूर्ण सेट बसते. 9,500 मध्ये 9,500. आणि हाय लेवलचे तेवढंच आहे. हाय लेवलचा सेट तुम्हाला जातो 14,500 पर्यंत. त्याच्यानंतर क्लच वायर आणि विदाऊट इन्सुलेटर जो आहे तो तुमचा खर्च एक्स्ट्रा असतो. म्हणजे जास्तीत जास्त किती होणार ते? जास्तीत जास्त एका एकराचा खर्च 12,000 रुपयामध्ये सगळं कम्प्लीट होऊन जातं. आज पगाराला घेतील किती बघा, 1-2 महिन्याच्या पगार मध्ये, 1 महिन्याच्या पगार मध्ये आपली मशीन बसू शकते. बघा झटका कसं मारते, ट्विन ट्विन करते कसं. ओ यो. आणि तुमचा ऍड्रेस पण सांगा आणि मशीन कुठे भेटेल हे पण सांगा आम्हाला. आमचा ऍड्रेस रामा सोलार झटका मशीन हे सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आमचं जे ऑफिस आहे तो आपलं महाराष्ट्रामधलं जे आमचं मेन ब्रँचेस आहे ते चिखली, बुलढाणा जिल्हा. कॉन्टॅक्ट नंबर 9993591005. सेकंड कॉन्टॅक्ट नंबर 9993601005. आणि वावर है तो पावर है. वाह सिक्योरिटी है तो पैसा है. ओके.